गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे की जर मनुष्याने हे आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ही चार बघा हे विचार तुम्हाला सदैव लक्षात ठेवायला हवेत। माणसाने या चार गोष्टी कधीही लाज बाळगू नये। त्या कोणत्या बरं चार गोष्टी? पहिली गोष्ट जुने कपडे, दुसरी गोष्ट गरीब मित्र, तिसरी गोष्ट साधे राहणीमान आणि चौथी गोष्ट जुन्या विचारांचे आई वडील। बघा, पहिले तीन गोष्टी आहेत, जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान। याची लाज बाळगली तरी चालू शकते एक वेळ, पण जुन्या विचारांचे आपल्या आई वडील असतील यांची जर तुम्हाला लाज वाटायला लागली ना तर समजा आपल्या अधोगतीला सुरुवात झाली आहे। आई वडील आपल्या जीवनामधील एवढे अविभाज्य भाग आहेत ना की त्यांचा जेव्हा विसर व्हायला लागतो तेव्हा समजा आपल्या दुःखाचे दिवस चालू व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणून प्रत्येक भक्ताने, प्रत्येक सज्जन मनुष्याने आपले आई वडील आहेत ना आपल्या घरामध्येच ठेवा, त्यांना आनंदी ठेवा, सुख वाटेल असं जीवन त्यांना जगू द्या। कारण जेव्हा आई वडील आपले वयोवृद्ध होतात ना तेव्हा परत जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं ना बघा, तेव्हा त्या बाळाला एवढं काही माहीत नसतं। त्या पद्धतीने बघा ते वागायला सुरुवात करतात। बघा, आपल्या आई वडील वयोवृद्ध झाले आहेत, एक वेळ सगळ्यांनी समजून घ्या आपण सुद्धा होणार आहोत आणि आपल्यावर सुद्धा तेच दिवस येणार आहेत। म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांशी आदराने वागा। म्हणून बघा, तुम्ही इकडे जर भक्ती मार्ग करत असाल आणि आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांना आदर नसेल तर तुमच्या सर्व कुटुंबाने जरी भक्ती केली, सर्व कुटुंब जरी तुमचा श्रवणामध्ये असला तरी त्याचा काहीही फायदा नाही। अगोदर परमेश्वर सुद्धा आपल्या आईवडिलांना नतमस्तक होतो, तर आपण का नाही व्हायचं? बघा, तुम्ही कोणताही भक्ती मार्ग करा, कुठेही जा, सगळीकडे आई वडील प्रथम परमेश्वर आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि मग भक्ती मार्गामध्ये या। समर्थ पुढे सांगत आहे की बघा, माणसाच्या जीवनामध्ये जर साधं राहणीमान असेल ना, बघा काही माणसं असतात त्यांच्याकडे भरपूर ऐश्वर्य असतं, धन संपत्ती असते, तरी सुद्धा त्यांचं राहणीमान बघा एकदम साधं भोळं असतं। तरी समोर जर बघा असं वाटणार नाही की याच्याकडे धन संपत्ती आहे, पण काही माणसं असतात बघा थोडं धन आलं, पैसा आला तर लगेच ते दाखवायची सुरुवात करतात, जेणेकरून समाजाने त्यांना विचारावं किती तू श्रीमंत झाला आहेस, पण हे धन किती दिवस टिकतं बरं?
जास्त दिवस टिकतं का? तर कधीच असं धन मात्र जास्त टिकत नाही. कारण जे धन असतं ना ते अचानक आलेलं असतं आणि ते कधी वाऱ्यानं उडून जातं ना ते स्वतःलाच कळत नाही. पण जिथे साधं राहणीमान असतं ना तिथे ही लक्ष्मी असते. ही धन लक्ष्मी कधीच त्या घरामधून जात नाही. कारण हे श्रेष्ठत्व लक्ष्मीसाठी जागा तीच असते. तिथे अहंकार नसतो, साधेपणा असतो. समर्थ पुढे सांगत आहे की आजच्या या कलियुगामध्ये माणसाला किंवा स्त्रीला, पुरुषाला किंवा स्त्रीला आपल्या जोडीदाराची लाज वाटत आहे. कारण का? बघा, आपला मित्र असो, आपली बायको असो किंवा आपला नवरा असो, बघा समर्थ पुढे सांगत आहेत की जोडीदाराची लाज बाळगून देऊ नका. कारण तोच तुमच्या सोबत आयुष्यभर असणार आहे. म्हणून जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण एक वेळ गरिबी हटवता येऊ शकते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड असतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय कायमस्वरूपी असते का? तर कधीच नसते. कारण धन आज आहे तर उद्या नाही. पण चांगल्या विचारांचा माणूस जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना तर त्याला जपून ठेवा. कारण चांगल्या विचारांची शिदोरी ही आयुष्यभर पुरत असते. पण पैसा एकदा गेला ना की तो जातो, परत दिसेनासा होतो. म्हणजेच काय? म्हणजेच चांगला व्यक्ती पैशाने त्याला तोलू नका. म्हणून हा आयुष्य आहे ना, हा एक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये कोणाला काय भूमिका द्यायची हा परमेश्वर स्वतः ठरवत असतो. पण ती भूमिका कशी रंगवायची हे आपल्या हातात आहे. त्याच्यामध्ये किती रंग भरायचे, कसं जीवन जगायचं हे आपल्या हातात आहे ना. जसं काही बघा, आईशिवाय आपलं घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आपलं आयुष्य अपुरं असतं. म्हणून नशीबवान आहेत ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात आहे. नाहीतर ज्यांच्या जीवनामध्ये आईवडील नाहीत त्यांना विचारा आईवडिलांचा हात काय असतो. आईवडिलांच्या डोक्यावर आपल्या बघा एखादा स्तंभ असतो. तो कायम स्वरूपी प्रेम आणि सुख देत असतो. म्हणून कधीही लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये हे आयुष्य जगताना आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं. आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. म्हणून समर्थ सांगत आहे की मनुष्याचं वागणं कसं असावं. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मित्रच जर दुःखी बनवले, तुम्ही मित्रच जर वाईट विचाराचे बनवले, तर त्यांचा प्रभाव मात्र तुमच्या जीवनावर नक्कीच पडतो. कारण तुमच्या अवतीभोवती वातावरण जर निगेटिव्ह असेल, नकारार्थक असेल, तर तुम्ही सुद्धा त्या नकारार्थक भावनेकडे ओढले जाता. म्हणून मित्र गरीब असला तरी चालेल, पैशाने गरीब असला तरी चालेल, पण तो सुसंस्कारी पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे. कारण त्याच्या येण्यानं तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल. म्हणून समर्थ पुढे सांगत आहे की एक वेळ लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु
सरस्वतीची कधीही चोरी होऊ शकत नाही. कारण का? म्हणून श्रीमंत होण्या अगोदर सुशिक्षित बना, सुसंस्कृत बना. कारण सुसंस्कृत जर झाले ना तर ते तुमच्या आयुष्यभर पुरणार आहे. म्हणजेच काय? म्हणजे श्रीमंताशी गरिबाशी बघा, श्रीमंताशी तोळत बसू नका. श्रीमंतीपेक्षा गरिबाशी मैत्री केली तर चालेल. कारण गरीब असतो ना तो मेल्यानंतर खांदा देऊ शकतो, आणि श्रीमंत बघा डायरेक्ट तुमच्या स्मशानात येतो. हा गरिबाचा आणि श्रीमंतीचा फरक आहे. म्हणून हे आयुष्य जगत असताना माझं माझं करत बसू नका. अहंकारामध्ये ओढले जाऊ नका. कारण या जगामध्ये टिकणारं असं काहीच नाही. फक्त एक गोष्ट आहे, ते म्हणजे परमेश्वराचं नाम, परमेश्वराची भक्ती. पण तीच आपण करत नाही. आणि आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये दुःख का बरं येतं? आणि कधी परमेश्वराचं तू नावच घेतलंच नाही तर तुझ्या जीवनामध्ये दुःख येणारच ना. म्हणून प्रत्येक मनुष्याने बघा भक्ती मार्गामध्ये राहायला हवं आणि आपली नाती जपायला हवी. बघा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबातील बघा माणसांसोबत आपण बोलत नाहीत, कटुता निर्माण होते. मग आपण म्हणतो की कुणीतरी माझ्या भावाचे कान भरले आहेत. बघा ही मराठी भाषा, या भाषेचं महत्त्व बघा, कान भरले आहेत असं म्हणतो. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या भावाला आपल्याबद्दल आपल्याविषयी कुणीतरी वाईट सांगितलं आहे आणि म्हणून तो आपल्याविषयी बोलत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच या दुनियेमध्ये, या जगामध्ये माणसाचं भांडण मात्र कधीच होत नाही, पण आपल्याबद्दल दुसऱ्याचे कान भरतो, विष पेरतो. म्हणून जास्तीत जास्त भांडणं होतात. म्हणून माणसाने बघा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये. कारण अशी नाती संपूर्णच जातात. म्हणून पोटात गेलेले विष असते ना ते एकाच माणसाला मारू शकतं, पण कानात गेलेले विष असतं ना ती सगळी नाती संपून टाकतं. म्हणून प्रत्येकानं आपली नाती जपायची असतील तर हे कान भरायचे बंद करायला हवं. कुणावर विश्वास ठेवू नये. जेव्हा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू तेव्हा सत्य मानावं. आजच्या या कलियुगातला माणूस आहे ना, हा मनुष्य आहे, तो दुसऱ्यामुळं जास्त दुःखी होत आहे. कारण का? कारण बघा आपण जर खरे असलो ना तर आपल्याला दुसऱ्याला स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज नाही. पण हा मनुष्य बघा नुसतं मी किती खरं आहे हे दुसऱ्याला स्पष्टीकरण देत असतो. म्हणून तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण कोणाला देत बसू नका. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे ना त्यांना सफाईही देण्याची गरजच नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना तुमचं कधीही मत पटणार नाही. कारण म्हणून आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं असेल, दुःखापासून लांब राहायचं असेल तर कोणाला स्पष्टीकरण देण्यात बसू नका. कारण तुमची जी कर्तव्यशक्ती आहे, तुमची प्रेरणा आहे ती समोरच्यानं घ्यावी. असं आयुष्य जगावं, नाहीतर त्या आयुष्याचा काही फायदा आहे का? बघा जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई मात्र करू नका. कारण थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर
पश्चाताप तुम्हालाच होईल. कारण प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती चुकीची असतं असं कधीच होत नाही. कधी कधी आपला अहंकार सुद्धा समोरच्या व्यक्तीला चुकीचा बनवत असतो. म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे की माणसाजवळ दया, क्षमा, दुसऱ्याला क्षमा करण्याची माणसाजवळ प्रवृत्ती जर असेल ना, तर त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख कधीच येत नाही. समर्थ पुढे सांगत आहे की माणसाला जास्त दुःख येण्याचं कारण काय? तर बघा, हा मनुष्य आहे ना, हा मनुष्य त्याच्या अहंकाराचा उपयोग आपल्या घरच्यांसमोर जास्त करत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या यशाचा रुबाब असतो ना, तो आपल्या आईवडिलांसमोर करतो. कारण त्याला ते मात्र समजत नाही की त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. पण ते त्याला कधी कळतं की जेव्हा त्याच्यावर प्रसंग निर्माण होतो, तेव्हा त्याला आईवडिलांशिवाय दुसरा वाचवणारा कोणी असतो का? तर कधीच कोणी येत नाही. त्याची सुरुवात आणि शेवट त्याच्या आईवडिलांच्या समोरच होतो. म्हणून मनुष्याने हे जीवन जगत असताना आईवडिलांसारखा दुसरा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा कोणताही व्यक्ती नाही. म्हणून त्यांचा आदर करणं, आयुष्य जरी वृद्धापकाळामध्ये गेलं तरी त्यांचा आदर करणं कधीही विसरू नये. म्हणून समर्थ सांगत आहे की मनुष्य कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका. कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल ना, हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून बघा, फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण आपली इमेज बनवायला ना पूर्ण आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला जास्त वेळ द्या. कारण ही इमेज असते ना, हीच आपलं आयुष्यभर टिकत असते. फोटो मात्र काही वेळेनंतर खराब होऊन जातो, पण आपलं आयुष्य, आपल्या आयुष्याची इज्जत आहे ना, ती एकदा गेली ना, धुळीस मिळाली की ती परत मात्र येत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही, तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला मात्र कोणाला देऊ नका. कारण त्या सल्ल्याची किंमत, न मागितलेल्या सल्ल्याची किंमत 0 असते. म्हणून गरिबामध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नका. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पाहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि तो तुमचा वापर करून घेत असतात. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्याची करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाही म्हणता सुद्धा आलं पाहिजे. म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाने कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नये. कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये कशी वेळ येईल सांगता येत नाही. इथे जर सावली आहे ना, तर थोड्या वेळामध्ये ऊन येणार आहे. म्हणून वेळेला घाबरा. कारण हे कर्म जर तुमचे चांगले असतील ना, तर तुमच्यावर चांगलीच वेळ येणार. पण ही वेळ फिरायला वेळ लागत नाही. हे नशीब फिरायला वेळ लागत नाही.
म्हणून घमंड करणं सोडा. म्हणून हे जीवन आहे ना, ते सुखकारी बनवायचं असेल तर आपले कर्म चांगले करा. कारण कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका. कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याला झाडाला दगडीही मारत असतात. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा पैसा नसता तेव्हा झोप येत नाही. माणसाच्या खिशामध्ये जेव्हा पैसा नसतो ना, तेव्हा माणसाला कधीच झोप येत नाही. आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खायला लागतो. बघा माणसाचं कसं पूर्ण उलटं आयुष्य आहे. म्हणून माणसाने बघा जेव्हा मंदिरामध्ये जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. बघा हे परमेश्वरानं संपूर्ण गणित उलटं करून टाकलेलं आहे. म्हणून माणसाकडे पैसा असो किंवा नसो, परमेश्वराची भक्ती मनोभावानेच केली पाहिजे. पैसा आला म्हणून परमेश्वराला विसरून जाणं, बघा हे काही बरोबर दिसत नाही. आणि असं धन कधी जास्त टिकत नाही. म्हणून कुणाची गरिबी पाहून नाती जोडू नका आणि नाती तोडू सुद्धा नका. कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना, तितका मान श्रीमंताच्या घरामध्ये कधीच मिळत नाही. म्हणून गरिबाची भाकर असते ना, ती बघा दुसऱ्या श्रीमंताच्या भाकरीपेक्षा खूप प्रेमाची असते. म्हणून शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलांना कधीही नाव ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल तिने आपलं पोट भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली असली ना, तरी तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत आणि वेळ आल्यावरच कळते. म्हणून आयुष्य जगत असताना कोणालाही कमी लेखू नका. कारण कोणाच्या वजनावरून कधी कोणाला बोलू नका. आणि त्याचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढंच बोला, तुम्ही खूप छान दिसता. बघा दुसऱ्यालाही आनंद होईल. म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाच्या जीवनामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. बघा एक खूप श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्याकडे बघा बंगला, महागड्या गाड्या असतात. त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. पण प्रत्येक दिवशी तो खूप सारा पैसा कमवत असतो. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झोप येते आणि तो झोपी जातो. सकाळी डोळे उघडतो तर समोर यमराज उभा असतो. तो माणूस थोडा दचकतो आणि बघा यमराज त्याला म्हणतो, चल आता तुझी जाण्याची वेळ आली आहे. त्यावर तो माणूस खूप घाबरतो आणि यमराजाला म्हणतो की तुम्हाला 10 करोड रुपये मी तुम्हाला देतो, आजचा मला दिवस द्या. त्यावर यमराज त्याला म्हणतो, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणूस त्या यमराजाला म्हणतो, तुम्हाला मी 50 करोड रुपये देतो, मला फक्त 1 तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे. त्यावर परत यमराज म्हणतो की खरंच तुम्ही वेळ मात्र खूप वाया घालवत आहात. तुम्हाला आता माझ्याबरोबरच यावं लागेल. बघा परत तो माणूस, बघा तुम्हाला माझी सगळी संपत्ती घ्या, तुम्हाला मी माझी सगळी संपत्ती 5 मिनिटामध्ये तुमच्या नावावर करून देतो. त्यावर यमराज म्हणाले, तुम्हाला 1 मिनिटसुद्धा मी देऊ शकत नाही. तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणूस
खूप रडू लागला आणि म्हणाला, मला काहीच संकेत द्या. बघा, मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले, हा लवकर लिही. तुला जे काही लिहायचं आहे ना, त्यावर त्या श्रीमंत माणसानं लिहिलेलं ते पत्र होतं. बघा, प्रिय मित्र हो, आज माझ्याकडे खूप पैसा आहे. मला कशाचीही कमी नाही. पण तो पैसा काय कामाचा, ज्याने मी माझ्या आयुष्यातल्या एका मिनिटसुद्धा विकत घेऊ शकत नाही. मी माझ्या आयुष्यात बघा एन्जॉय करू शकत नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कमवण्यामध्ये घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिटसुद्धा मला देऊ शकला नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरीही चालेल, पण आयुष्य बालपणासारखं जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. म्हणून मनसोक्त जगा. माहीत नाही उद्या आम्ही असू किंवा नसू, पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना, भगवंताचं नामस्मरण करा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा, पण एवढाही साठवून ठेवू नका की आयुष्याची खरी मजा आहे ना, आपण कधीच घेऊ शकणार नाही. घरात बाहेर पडताना आपल्या देव्हाऱ्यातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावर की देवाचं दर्शन घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी घरातून बाहेर पडताना तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ असते ना, ही फक्त त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून माणसावर वेळ कधी येईल सांगता येत नाही. कारण समजून जा की वेळ चालवणारा माझा भगवंत आहे. म्हणून वेळेला घाबरा. भगवंत सर्व पाहत आहे. म्हणून आपण आयुष्यामध्ये कोणतं कार्य करतोय, कोणतं कर्म करतोय, यावर व्यवस्थित लक्ष द्या. कारण तुम्ही चांगले कर्म केले ना, तर तुमच्या जीवनामध्ये चांगलंच घडणार आहे. म्हणून तो सर्व वरून पाहत आहे. म्हणून भगवंताला घाबरा. वाईट कर्म करू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये विष काढवू नका. कारण दुसऱ्याला दिलेलं दुःख असतं ना, ते परत रिटर्न तुमच्याकडे परत डबल होऊन येतं. म्हणून आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप वेळ आहे. फक्त त्या वेळेचा चांगला उपयोग करा. धन, पैसा, संपत्ती, गाड्या, या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत. फक्त कधी कुणाच्या जीवनामध्ये लवकर येतात, तर कुणाच्या जीवनामध्ये लेट येतात. म्हणून त्यांना महत्त्व देऊ नका. आयुष्यामध्ये जर तुम्ही माणुसकी धर्मच जपला नाही, तर तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये महत्त्व निर्माण होणार नाही. तुम्हाला सुद्धा इज्जत निर्माण होणार नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत आयुष्याचा आनंद घ्या. भक्ती मार्गामध्ये मन लावा. 2 शब्द हे हरिकीर्तनाचे या कानांमध्ये पडू द्या. या हृदयामध्ये परमेश्वराला असं जागृत करा ना की आपलं हे परमात्माच माझं हे पूर्ण आयुष्य चालवत आहे, असं आपल्याला वाटायला हवं. पण असं कधी वाटतं का? तर नाही, कधीच वाटत नाही. म्हणून 2 वेळची उपासना आपण करायला हवी. आणि हे श्रवण बघा व्यवस्थित करा. कारण हे जीवन पुन्हा नाही. तुम्हाला हे जीवन आलं आहे ना,
या जीवनाचा दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. कुणाच्या तरी चांगल्यासाठी, कुणाच्या तरी सुखासाठी मी बघा कामी पडलो, हे समाधान आहे ना, हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणून माणुसकी धर्म अगोदर त्याला महत्त्व द्या, बाकी तुमची भक्ती मार्ग आपोआपच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.